मी आमरण उपोषण करत आहे, कारण माझी पत्नी आणि मुलं लेकरं बाळे यावेत यासाठी करत आहे. माझ्या खाण्यापिण्याची सोय लागत नाही. जे आणि माझे मेव्हणे जे आहेत ते येऊ द्यायनात. त्यांना मी फोनवर बोललो आणि पत्नीलाही पण फोनवर बोललो असता, पण ते येण्यास तयार नाहीत. त्याच्यामुळं मी ते आमरण आज जवळजवळ 2-2.5 महिने झाले. तर मी माझे जन्मगाव आहे, जुनं गाव आहे सेलू, आणि काही कारणास्तव आमच्या जुन्या गावाकडे तिकडे शेती घेतलेली आहे. त्या शेतीकडं आमचे भांडणं झाली तर शेतीवाल्या गावाला. तर तिथं नको म्हटल्यानंतर तिथं आमचं काय भांडणं होऊ लागले म्हणून मी ते गाव सोडून जुन्या गावी आलो आहे. इथं माझं आपलं मेहनत करून जगूया असं म्हणतोय मी पत्नीला, मेव्हण्याला, त्यांना, पण ते काय ऐकण्यास तयार नाहीत. त्याच्यामुळं मी आमरण उपोषण धरलेलं आहे. बस माझी पत्नी आणि लेकरं बाळ आल्यानंतर मी उपोषण सोडून देणार आहे. माझी खाण्यापिण्याची व्यवस्था लागत नाही. मी जवळजवळ माझे जुनं गाव आहे, 2.5 महिने झालं मी इथं येऊन राहिलो आहे. तर मी ह्याच्या अगोदर खूप प्रयत्न केले. 23 तारखेला माझ्यावर एक परत हमला झाला. परत मी त्या गावावर गेलो नाही. मी तर बरेच काही प्रयत्न केले, पण तरी बी काही निवेदन दिलं मी SP ऑफिसला आणि कलेक्टर साहेबांना, की जर माझी पत्नी आणि मुलं लेकरं बाळं नाही आले आणि माझ्या जेवणाची व्यवस्था नाही झाली तर मी असं बी आत्महत्याचं प्रवृत्त झालेलो आहे, प्रवृत्त केलेलं आहे मला बऱ्याच जणांनी. तर त्याच्यामुळे मी आमरण उपोषण धरलेलं आहे. माझी पत्नी आणि लेकरं बाळं आले तर मी हे उपोषण सोडून देणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.